नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घटनाक्रम इतक्या वेगाने घडतायत की आपल्याला मधल्या ओळीचे अनेक भाग करावे लागतील असं दिसतं आहे. जसे दोन मुद्दे मी टॅग केलेले आहेत, परंतु ते दोन्ही मुद्दे एकमेकांशी पूरक आहेत. श्री रोहित पवार यांना बारामती अॅग्रो, एक गोष्ट स्पष्ट आहे की शिखर बँकेच्या माध्यमातून सहकारी साखर कारखान्याचे जे विक्री व्यवहार झाले त्याच्यामध्ये अजिबात पारदर्शीपणा नव्हता. त्यामुळे कुणीही ते धुतल्या तांदळासारखं नाहीये हे मान्य केलं तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये जे लोक सहभागी झालेले आहेत, ज्यांची नावं शिखर बँकेच्या चौकशीमध्ये होती, ती यादी तुम्ही बघा आणि ते लोक कसे पवित्र झाले असा जो श्री रोहित पवार यांनी प्रश्न विचारलेला आहे तो व्हॅलिड नाही असं कोणी म्हणणार नाही. तो व्हॅलिडच आहे, कारण भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये देशभरामध्ये जी मंडळी सहभागी झाली त्यांच्यावरची कारवाई थांबली हे दिसतंच आहे. आणि म्हणूनच श्री रोहित पवार यांना जे टार्गेट केलं जातं आहे ते करण्यामागं खरं तर रोहित पवार यांना मेसेज आहे. रोहित पवार यांच्यावरती कारवाई सुरू आहे, परंतु मेसेज श्री जयंत पाटील यांच्यासाठी आहे का असा प्रश्न उभा राहावा अशी स्थिती आहे. 2 दिवसातला घटनाक्रम बघा. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीच्या कार्यालयावरती, त्यांच्या आस्थापनावरती धाडी पडल्या आणि त्या धाडीमध्ये काही विशिष्ट कागदपत्र सापडली. रोहित पवार यांच्या संपत्तीचे आकडे बाहेर आणले गेले, माध्यमातून त्या बातम्या आल्या आणि रोहित पवार यांनी हा प्रश्न विचारला की जी गोष्ट रोहित पवार यांच्या कारखाना आस्थापन, बारामती अॅग्रो आणि ईडी यांच्या दरम्यानची होती, यातली प्रत्येक गोष्ट माध्यमामध्ये कशी आली. म्हणजे धाडी टाकल्या गेल्या, अधिक त्यातले जे तपशील होते तेही बाहेर आले आणि काय काय विचारलं, कुठली कागदपत्र जप्त केली हेही माध्यमातून आलं. त्यामुळं रोहित पवार यांच्या विरोधामध्ये आधी जशी प्रदूषण नियंत्रण महामंडळाची कारवाई झाली तशीच आता ईडीची चौकशी सुरू आहे. त्यांचे जे व्यवहार आहेत ते पारदर्शी नाही आहेत आणि रोहित पवार यांच्या विरोधामध्ये कदाचित एक मोठी कारवाई केली जाऊ शकते. अशा पद्धतीचा हा एकूण 2 दिवसातला आपण बघतो आहे कारवाईचा सूर आहे. अर्थात मी म्हणालो त्याप्रमाणे अनेक प्रश्नाची उत्तरं रोहित पवार यांना द्यावी लागणार आहेत. रोहित पवार हे 100 कोटीचे मालक कसे झाले असा प्रश्न शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी विचारला की ज्यांच्याकडे जे इतक्या तरुण वयामध्ये इतकी कशी संपत्ती जमा झाली. आणि मग त्याला प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणाले की मी राजकारणात यायच्या आधी व्यावसायिक होतो आणि आत्ता बरीचशी मंडळी जी ह्या महायुतीमध्ये मंत्री झालेली आहेत, अर्थात त्यांचा सरळ सरळ रोख हा अजित पवारांच्या दिशेने होता, ही नंतर व्यावसायिक झाली आणि ती एवढी कशी गबरगंड झाली असा खरं तर प्रश्न विचारायला हवा. कारण जसं रोहित पवार यांनी शिखर बँकेच्या माध्यमातून साखर कारखाना विकत घेतला असा आरोप आहे, 3 कोटीमध्ये 50 कोटीचा साखर कारखाना विकत घेतला, तसेच श्री अजित पवार यांच्याबद्दलचे आरोप झाले होते आणि त्याची चौकशी झाल्यानंतर जवळपास 80-85 शिखर बँकेच्या संचालकांना ज्यांच्यावरती 1000 कोटी रुपयाची वसुली पण निश्चित करणारी चौकशी सुरू झाली, ज्या चौकशीत पुढे काही झालेलं नाही. आणि पुन्हा रोहित पवार म्हणाले की ही मंडळी ज्यांच्याबद्दल पंतप्रधान बोललेले होते ते सत्तेत आल्यानंतर हे सगळं थांबतं कसं. म्हणजे रोहित पवार यांच्या विरोधामध्ये जी कारवाई सुरू आहे ती आकसबुद्धीनं सुरू आहे असं त्यांना सूचित करायचं आहे. पण दुसरा मुद्दा जो आहे तो या कारवाईचा जयंत पाटलांना मेसेज देण्याशी संबंध काय, तर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या आठवडाभरामध्ये ज्या घडलेल्या घडामोडी आहेत त्याही पाहिल्या तर आपल्याला असं दिसतं आहे की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट 2 गट आहेत. एक गट अर्थातच एक मोठी अजित पवार यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली जी पोकळी आहे नेतृत्वाची, ती पवार कुटुंबियांच्याच हातात असावी अशा पद्धतीनं रोहित पवार हे जे प्रयत्न करतायत आणि ज्यांना शरद पवारांचा पाठिंबा आहे असं दिसतं आहे. एरवी नागपूरमध्ये जो संघर्ष यात्रेचा समारोप झाला त्याला शरद पवार हे उपस्थित राहिले, त्यातनं जो जायचा तो मेसेज गेलेला आहे. शरद पवार हे रोहित पवार यांच्याबद्दल बोलताना कुठेही घटना घडली तर रोहित हा तिथे उपस्थित राहतो अशा कौतुकाच्या स्वरात बोललेले आहेत. तेच रोहित पवार हे ज्यावेळेला दिवंगत आर पाटील यांच्या चिरंजीवाला बरोबर घेऊन येतात, ज्यांना सांगलीचं राजकारण माहिती आहे की पूर्वीचा आर पाटील आणि जयंत पाटील यांच्यातला संघर्ष आणि आता हा संघर्ष पुढच्या पिढीमध्ये येत असताना आर पाटील यांच्या चिरंजीवाच्या रूपानं भविष्यातलं कुठले नेतृत्व उभं राहत असेल किंवा अजित पवार यांच्या नंतर करण्याचा प्रयत्न, ती पोकळी जर भरून काढण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ती पोकळी भरूनच निघू नये असा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे असं म्हटलं जातं आहे. आणि आता हे ट्विटर वार पण झालं. प्रभू रामचंद्राबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल रोहित पवार यांनी एक स्वतःचं मत मांडलं. त्या मताला रोहित पवार हे अजून लहान आहेत अशा पद्धतीचा प्रतिवाद जितेंद्र आव्हाड यांनी केला. आणि हाही योगायोग नाहीये की आज अजित पवार हे पण म्हटलेले की रोहित पवार हे एवढे मोठे नाहीत की ज्यांच्याबद्दल मी बोलावं, आमच्या पक्षातले प्रवक्ते बोलतील. म्हणजे रोहित पवार हे लहान सहान
पहिल्या टर्मचे आमदार आहेत अशा पद्धतीची मांडणी त्यांच्या पक्षातनं आणि आता त्यांच्या पक्षातनं सोडून गेलेली मंडळी पण करताना दिसते. म्हणजे एकीकडे रोहित पवार हे पोकळी भरून काढण्याच्या प्रयत्नात सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधला जो दुसरा गट आहे की ज्या गटामध्ये जयंत पाटील आहेत त्यांनी वारंवार सांगितलेलं की मी पक्ष बदल करणार नाही, तरी सुद्धा ते भारतीय जनता पार्टीमध्ये यायला इच्छुक आहेत. विशेषतः त्यांच्या चिरंजीवासाठी इचलकरंजीची जर जागा मिळत असेल तर ते येतील. अशा पद्धतीची चर्चा जी सतत सुरू असते ती चर्चा विशेषतः अजित पवार यांना वगळून त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा मानस, या सगळ्या पार्श्वभूमीवरती रोहित पवार यांच्यावरती टार्गेट करून प्रत्यक्षात तो मेसेज जयंत पाटील यांना आहे असं म्हटलं जात आहे. बरं, हाही योगायोग नाहीये की देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे गिरीश महाजन हे जळगावामध्ये बोलत असताना असं म्हणाले की येत्या 8-10 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मोठा राजकीय भूकंप होईल आणि त्या भूकंपानंतर मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला गेला की हा कुठला भूकंप असेल, तेव्हा ते म्हणाले की लवकरच एक पार्ट 2 येतो आहे. आणि ही कालची सगळी घडामोड गेल्या 8-10 दिवसामध्ये सुरू असलेली कारवाई बघता रोहित पवार यांच्या माध्यमातून किंवा यांच्यावरती कारवाई सुरू असताना प्रत्यक्षात मेसेज कुठेतरी दिले जात आहेत असं दिसतं आहे. म्हणजे पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणा ऍक्टिव्ह झाल्या, त्या नोटिसा पाठवतात, त्या कारवाया करतात वगैरे. आता हा भाग एकीकडे सुरू असताना दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती पण जोरकसपणे काम करताना दिसते आहे. आत्ताच सोलापूरमध्ये आपण जिथे उभा आहोत त्या सोलापूरमध्ये नितेश राणे आणि टी राजा जे तेलंगणाचे आमदार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये एक मोर्चा निघालाय. तो मोर्चा कशासाठी आहे तर औकाफ किंवा वक्फ यांची जी प्रॉपर्टी देशभरामध्ये अख्खी दिल्ली जवळपास 80-90% दिल्ली ही वक्फ प्रॉपर्टीवरती आहे. छत्रपती संभाजीनगरमधली बहुतेक शहरातली जमीन ही वक्फ प्रॉपर्टी आहे, धाराशिवमधली वक्फ प्रॉपर्टी आहे, सोलापूरमधला काही भाग वक्फ प्रॉपर्टी आहे. आणि याबद्दलचा प्रश्न प्रसाद लाड यांनी विधिमंडळामध्ये उपस्थित केला होता आणि त्यात ते असं म्हणाले की सोलापूरमध्ये वक्फ प्रॉपर्टी जिथे आहे त्या वक्फ प्रॉपर्टीवरती राहणारे जे हिंदू आहेत त्यांना त्रास दिला जातो आहे. मुस्लिमांनी मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये टोलेजंग इमारती उभारल्यात आणि हे सभागृहाच्या पटलावरती आहे. त्यावेळेला ह्याबद्दल आपण योग्य ती कारवाई करावी असे निर्देश विधान परिषदेच्या सभापतींनी दिलेले होते. ते अधिवेशन संपत न संपतो तोच नितेश राणे आणि टी राजा हे आज सोलापुरात आलेत आणि ते वक्फ प्रॉपर्टी बद्दल आंदोलन मोर्चा काढतायत की हे रद्द झालं पाहिजे, हिंदूंना त्याचा अधिकार मिळाला पाहिजे. हा एक भाग. याच मोर्चा दरम्यान काही अनुचित घटना घडल्यात असं म्हणतायत. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती महाराष्ट्रात सुदैवानं चांगली राहावी म्हणून त्याचे तपशील आम्ही देत नाही आहोत. पण दुसरीकडे आज पावनखिंड इथे असलेल्या अनधिकृत, अतिक्रमित वगैरे बांधकामांना अत्यंत गुप्तता राखत प्रशासकीय यंत्रणेनं जमीनदोस्त केलेलं आहे. त्यातलं जे साहित्य होतं तेही जिथे त्याची विल्हेवाट लावायची तिथं टाकलेलं आहे. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री हे मलंगडाबद्दल बोललेले आहेत. म्हणजे दिसतं असं आहे की एकीकडे विरोधी पक्षातल्या मंडळींना म्हणजे 48 पैकी जितक्या जागा आपल्याला जिंकायच्यात तिथे जिथे उमेदवारांची आपल्याला गरज आहे अशा मंडळींना आपल्याकडे घेणं, त्यांना मेसेजेस देणं आणि दुसरीकडे हिंदुत्ववादी वातावरण अधिकात अधिक महाराष्ट्रभर पसरवून या निमित्ताने आपला जो प्रचाराचा मुद्दा आहे तो अधिकात अधिक ठळक करत राहणं, अशा पद्धतीचं दुहेरी राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि म्हणूनच मधल्या वेळेमध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीची नोंद घ्यावी. आज हे जे 2 आमदार उपस्थित आहेत सोलापूरमध्ये, या मंडळींनी नवी पेठ जी सोलापूरमध्ये असलेली नवी पेठ आहे ती प्रसिद्ध आहे. तिथे असलेल्या कपड्यांच्या दुकानामुळं सोलापुरी चादरीची तिथे बरेच दुकानं आहेत, साड्यांची चांगली दुकानं आहेत. तर त्या नवी पेठचं सुद्धा वीरा पाटील स्वातंत्र्यपूर्व कालखंडातलं एक व्यक्तिमत्व, जे माजी आमदार पण आहेत, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत होते असं म्हणतात, त्यांच्याबद्दलचे तपशील पुरेसे माझ्याकडे उपलब्ध नाही आहेत. त्यांच्या नावाचं नामांतर एका रस्त्याला आणि या नवी पेठचं सुद्धा नामांतर करावं अशा पद्धतीची भूमिका नितेश राणे यांनी घेतलेली आहे. तो विचार करा की ज्या ठिकाणी त्यांना शक्य आहे त्या ठिकाणी जो बहुसंख्य वर्ग आहे त्या वर्गाचं प्रतिनिधित्व करणारी गोष्ट ते मांडतात. इथे आमची कुठलीही टीका किंवा टिप्पणी नाही आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण सुरू आहे त्याचं विश्लेषण हे आपण मधल्या वेळीतनं अत्यंत ऑब्जेक्टिव्हली करत असतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की अशा पद्धतीनं करून आम्ही भारतीय जनता पार्टीवरती टीका करतो किंवा यांच्याबद्दल बोलून यांच्याबद्दल काही टीका करतो. मधल्या वेळीमध्ये आपण राजकीय अर्थ काय आहेत, काय दिशेला महाराष्ट्राचं राजकारण जाऊ शकतं, चाललेलं आहे ते म्हणतो. संपादकीय भूमिका आमच्या बोलण्यातली जी मधली ओळ आहे ती तुम्हाला बरोबर समजत असेलच आणि तुम्ही तेवढे हुशार आहात. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. तुमच्या जर काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्या जरूर सांगा. आणि
पुढं संभावित पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेला चाललंय याबद्दल तुमची जी मतं असतील ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.